नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती आपले स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. बघा, लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला कुबेर लक्ष्मी पोटली बनवायची आहे. अगदी कमी सामानामध्ये आणि घरच्या घरी आपण अशी ही पोटली कशी बनवायची याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लक्ष्मी ही पोटली आपल्याला याच दिवशी बनवता येते, कारण या दिवशी लक्ष्मी तत्व हे खूप जास्त जागृत असतं. आता जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडून ही पोटली बनवून घ्या, आणि जर सुतक असेल तर आपल्याला ही सेवा करता येणार नाही आहे. अशी ही लक्ष्मी कुबेर पोटली आपल्याला नक्की बनवायची आहे, कारण या दिवशी केलेल्या सेवेचं फळ तर आपल्याला मिळतंच, पण या दिवशी लक्ष्मी तत्व हे खूप जास्त जागृत असतं. लक्ष्मी माता ही सूक्ष्म रूपामध्ये प्रत्येक घरामध्ये वास करत असते. त्यामुळे आपल्याला असे हे लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या गोष्टी या पोटलीमध्ये ठेवायच्यात आणि ही पोटली बनवायची आहे. आता जर काही कारणास्तव आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी शक्य होणार नसेल तर ही पोटली तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा बनवू शकता आणि पूजेमध्ये ठेवू शकता, किंवा आपण धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन या दोन्ही दिवशी अशी ही सेम पोटली आपल्याला त्याच्यावर फक्त सेवा करायची आहे या दोन्ही दिवशी, असंही तुम्ही करू शकता. पण अशी ही पोटली आपल्याला नक्की बनवायची आहे. पोटलीमध्ये कुठल्या वस्तू घ्यायच्या आहेत, त्यांची संख्या किती असावी, एखादी वस्तू मिळाली नाही तर काय करायचं, ही संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण अशी लक्ष्मी कुबेर पोटली ही नक्की बनवा. बघा, कष्टाला पर्याय नाही आहे, पण कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. अशी ही पोटली बनवल्याने खूप आपल्याकडे संपत्ती येईल, खूप पैसा येईल असं नाही, पण जी आपल्याकडे लक्ष्मी आहे ती चिरकाल टिकेल. प्राप्त लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करेल, यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि बघा, याच्याने आपली आर्थिक प्रगती होण्यास 100% सुरुवात होते, कारण याच्यावर आपण सेवा करणार आहोत, त्याच्यामुळे ती आणखीन सिद्ध होत असते. आणि सेवेला पर्याय नाही आहे. आपल्याला या दिवशी खूप गडबड असते, पण आपल्याला सेवा पण करायचे. तर आता आपल्याला वस्तू घ्यायचे याच्यात ते मी सांगते. आधी आपल्याला आपण लक्ष्मीपूजनची छान मांडणी करून घेणार. लक्ष्मीपूजनची मांडणी करून झाली की सेवा करण्याआधी आपल्याला अशी ही पोटली घ्यायची. या वस्तू आपल्याला ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्या, किंवा ज्या वस्तू तुम्ही धुवून घेऊ शकता त्या वस्तू आपल्याला धुवून घ्यायच्यात. हळकुंड वगैरे आपल्याला धुता येत नाही, फक्त धुवून स्वच्छ पुसून घ्यायचे. एक पाट मांडायचा, त्याच्यावर एक लाल वस्त्र अंतरायचं. आता पोटलीसाठी आपल्याला व्हिडिओ दिसते तशी पिशवी चालेल, किंवा एक साधं तुम्ही लाल कापड घेतलं तरी चालेल, फक्त ते स्वच्छ असावं, नवीन असावं, वापरलेलं कापड घ्यायचं नाही. आता कुबेर पोटली ही लालच कापड घ्या, ते नसेल तर तुम्ही आधीच घेऊन या. या सर्व वस्तू आपल्याला एक एक करून सर्व स्वच्छ पुसून घेतल्यावर पाटावर ठेवायचेत. त्याला आपल्याला हळद, कुंकू, अक्षता व्हायचेत, धूप दीपाने छान ओवाळायचे. असं करून झालं की आपल्याला ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि तर लक्ष्मी मातेची पूजा मांडली आहे किंवा लक्ष्मीपूजनची पूजा मांडली आहे, तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे. आता त्याच्यानंतर आपण जे लक्ष्मीपूजनला पण आपण वेगळ्या सेवा करणार आहोत लक्ष्मीपूजनच्या, तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तोही नक्की बघा की लक्ष्मीपूजन पूजा मांडणी कशी करायची, कोणत्या सेवा करायच्या. आता ही अशी पोटली तयार केली आपण की आपल्याला ही उजव्या हातामध्ये घेऊन सेवा करायच्या असतात, तर त्या सेवा पण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगते. तर आता पोटलीमध्ये आपल्याला काय काय सामान लागणार आहे. आता आपल्याला या पोटलीसाठी लागणारे पहिली वस्तू ती म्हणजे लक्ष्मी कुबेर यंत्र. इथे व्हिडिओमध्ये फ्लॅश होत आहे, ते आपल्याला लक्ष्मी कुबेर यंत्र घ्यायचं आहे. आता हे आपल्याला कुठल्याही धार्मिक दुकानामध्ये मिळून जाईल. आता पोटलीसाठी आपण असं लाल कापड घ्यायचं आहे, किंवा पोटली मिळाली तुम्हाला तरी ती घ्या. आता इथे 5 हळकुंड घ्यायचेत. इथे विष्णू कवडी आहे किंवा चॉकलेटी कवडी याला म्हणतात, ही पांढरी कवडी आहे. हे गोमती चक्र आहेत, हे 5 घ्या. 5 कमळगट्ट्याचे मणी घ्यायचेत आणि अशी लाल सुपारी घ्यायची आहे. नंतर कापराची वडी घ्यायची आहे, भीमसेनी कापूर आहे. या पिवळ्या कवड्या आहेत, हे गुंजा आहे, लाल गुंजा. नंतर इथे लवंग आहे, 5 लवंगा घेतलेत. इथे पिवळी मोहरी आहे आणि इथं विलायची आहे. या 3 किंवा 5 विलायची घ्या. पिवळी मोहरी एवढीच घ्या, किंवा याच्यापेक्षा जास्त घेतली तरी चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सामान आवर्जून आपल्या पोटलीमध्ये ठेवायचं आहे. आता छोटे लघु नारळ येतात, ते तुम्हाला मिळाले तर तुम्ही ते पण ठेवा. 2 आपल्याला लघु नारळ ठेवायचे. आता यातील जर एखादी वस्तू नाही मिळाली तरी आपण ज्या वस्तू आपल्याला मिळतील त्याची आपल्याला अशी छान पोटली बनवायची. आता आपल्याला लघु नारळ मिळतात बघा, अगदी असे छोट्या साईजमध्ये लघु नारळ असतात, तर ते आपल्याला 2 घ्यायचेत. याच्यातली जर आपल्याला एखादी वस्तू नाही मिळाली तर काही हरकत नाही. एखादी वस्तू जर आपल्याला नाही मिळाली तरी पण आपण ही लक्ष्मी कुबेर पोटली आपल्याला बनवायची आहे. या सगळ्याच वस्तूंचं महत्त्व आहे, कारण या लक्ष्मी मातेला प्रिय आहेत. पण जर आपल्याला एखादी वस्तू नाही मिळाली तरी हरकत नाही.
याच्यातल्या ज्या वस्तू आपल्याला मिळतील त्या वस्तू आपल्याला घ्यायच्यात आणि त्याची आपल्याला पोटली बनवायची आहे। ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही ही सेवा करायची आहे। आता अशी ही पोटली आपण तयार केली की आपल्याला त्याच्यावर सेवा करायची आहे। ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। आपण लक्ष्मीपूजनची पूजा मांडणी करतो तिथे बसून आपल्याला ही सेवा करायची आहे। आपल्याला स्वतःला छान हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि बसायला आसन घ्यायचं। आता या पूजेमध्ये सेवेला खूप जास्त महत्त्व आहे, त्यामुळे अशी ही पोटली बनवली की आपल्याला सेवा करायची आहे, सेवा आपल्याला चुकवायची नाही आहे। आता तुम्ही सेवा अगदी त्या दिवशी खूप गडबड असते तर तुम्ही 10, 11, 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही सेवा करू शकता, अगदी 12च्या पुढेही करू शकता। तुम्हाला ज्या वेळेला शक्य होईल त्या वेळेला तुम्हाला ही सेवा करायची आहे। पण आपण जेव्हा संध्याकाळी पूजा मांडणी करतो त्याच्यानंतरच ही आपल्याला सेवा करायची आणि ही पोटली बनवायची। आता तुम्ही हे सामान धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकता, पण त्या दिवशी पण खूप गडबड असते, तर या वस्तू जर तुम्ही आधी खरेदी करून घेतल्या तरी चालेल। कुठल्याही दिवशी तुम्ही आधी या वस्तू खरेदी करा आणि जर तुमच्या जवळपासच या वस्तू मिळतायत तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा या वस्तू खरेदी करून आणू शकता, कारण या दिवशी खरेदी केलं तर ते आणखीन महत्त्वाचं असतं। आता याच्यावर आपल्याला आपण हे उजव्या हातात घ्यायचे आणि सेवा करायची। सेवा आपल्याला एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा म्हणायचा आहे। आपल्याला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे। आता श्रीसूक्त जर आपल्याला 16 वेळा म्हणणं शक्य नसेल तर 5 वेळा म्हणा, पण शक्य झालं तर नक्कीच 16 वेळा म्हणा। नंतर आपल्याला जर श्रीसूक्त 16 वेळा म्हणणं नाही शक्य झालं तर आपण महालक्ष्मी अष्टक 16 वेळा म्हणा। मग महालक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यावर आपल्याला एक माळ नवार्णव मंत्राची म्हणायची आहे आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे। या सेवा आपल्याला करायचे। तेव्हा आपली ही पोटली ही आपल्या उजव्या हातामध्ये अशा पद्धतीने आपल्याला तिची गाठण बांधून उजव्या हातामध्ये घ्यायची। आता गाठ बांधताना तुम्ही त्याच्या पिवळ्या धाग्याने त्याची गाठ बांधा किंवा कापड जर मोठा असेल तर त्याचीच तुम्ही गाठ मारली तरी चालेल। अशा या सेवा केल्यावर आपल्याला ही पोटली आपण लक्ष्मीपूजनची पूजा मांडणी केली तिथे आपल्याला ती ठेवू द्यायची। आता ही पोटली आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायची आहे। पोटली बनवून झाली, सेवा करून झाली की परत त्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता व्हायचे, धूप दीपाने छान ओवाळून घ्यायचे। आता याच्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर टाकायला विसरू नका, कारण याच्यातल्या वस्तू काही दिवसाने खराब होऊ शकतात। एखादी वस्तू खराब होते आणि कापूर टाकल्यामुळे या वस्तू खराब होत नाही, यासाठी आपल्याला आवर्जून कापूर टाकायचा आहे। आपल्याला तिथेच रात्रभर ठेवायची आहे। नंतर दुसऱ्या दिवशी आपण लक्ष्मीपूजनचं उत्तर पूजा करणार, तेव्हा आपल्याला ही पोटली काढून आपल्या तिजोरीत ठेवायची। आता लक्ष्मीपूजनचं उत्तर पूजा पण विधिवत करणं आवश्यक आहे। लक्ष्मीपूजनमध्ये वापरलेल्या सामानांचं काय करायचं, लक्ष्मीपूजनची उत्तर पूजा कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे, तर तोही बघा। मग ही पोटली आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आणि अशी ही पोटली आपल्याला वर्षभर ठेवायची असते। पण ही पोटली आपल्याला फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशीच बनवता येते। आता लक्ष्मीपूजनला जर शक्य नसेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी बनवा काही। आणि बघा ही पोटली आपण दुर्गाष्टमी किंवा पौर्णिमा या दिवशी काढायची आणि त्याच्यावरती आपण ज्या सेवा सांगितल्या त्या आपल्याला सेवा त्याच्यावर करायच्यात आणि परत ही पोटली आपल्याला ठेवून द्यायची। तेव्हा तुम्ही ती खोलून बघू शकता, जर त्यातली एखादी वस्तू खराब झाली असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आणि त्याच्यात नवीन वस्तू आपण ठेवायची। तर अशा पद्धतीने आपल्याला ही पोटली बनवायची। हा खूप प्रभावी उपाय आहे आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी हा उपाय केला जातो, त्याच्यामुळे ही सेवा न चुकवता प्रत्येकाने करा। वर्षातून एकदाच ही संधी येते, पण ही खूप प्रभावी सेवा आहे आणि या सेवेने आपल्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते। आपल्याकडे असणारी प्राप्त लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करते। ते असणारे धन किंवा पैसे हे अनाठाई खर्च होत नाहीत, तर त्यामुळे अशी ही लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि लक्ष्मी कुबेर पोटली ही आपल्याला बनवायची आहे। आता याच्यातील वस्तू तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे कधीही कुठल्याही दिवशी घरी घेऊन या आणि अशी ही पोटली आपल्याला बनवायची। तर ही छोटीशी माहिती पण तितकीच महत्त्वाची जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। झालेली सेवा मी माता लक्ष्मी आणि विष्णू यांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।